Lesson number 21. Busy at work are internal organs. Respiration. We need air, water, and food to live. It is necessary for the body to get a continuous supply of oxygen. We get this oxygen from the air through breathing. That is why we breathe continuously. In our body, there are organs that carry out the work of respiration. Respiration means श्वसन. जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तिन्ही गोष्टींची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचं असते. त्यासाठी आपण काय करत असतो? ब्रीदिंग. आपलं कंटिन्युअस ब्रीदिंग चालू असतं. आणि हे काम कोण करत असतं? तर हे काम आपल्या शरीरातले ऑर्गन्स करत असतात. इंद्रिये करत असतात. आणि ह्याच्यामध्ये जे ऑक्सिजन आपण घेतो आहे, हे जे काम असतं किंवा रेस्पिरेशनची क्रिया जी करत असते, त्या सिस्टीमला रेस्पिरेटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. Look at this picture. Nose, trachea, windpipe, lungs and diaphragm. The respiratory system. The diagram above shows our respiratory organs. When we inhale, the air from outside goes into the trachea and through its branches into the lungs. In the lungs, these branches divide further into smaller and smaller branches. At the end of the last branches, there are air sacs or alveoli. Between the thoracic cavity and the abdominal cavity, there is an organ like a flexible sheet. It is called the diaphragm. आता वरील आकृतीमध्ये तुम्हाला सगळं रेस्पिरेटरी सिस्टमचे जे काही आहे, नोज, ट्रॅका, विंडपाईप, लंग्स अँड डायफ्राम असं दाखवलं गेलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे की जे श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकात जाते. म्हणजे जे काय जसं आपण श्वास घेतला की श्वासनलिकेमधनं आपले ती एअर जात असते. श्वासनलिकेच्या 2 शाखामार्फत हवा फुफ्फुसांमध्ये शिरते. जसं आपण ब्रीदिंग केली की ते 2 भागांमध्ये डिवाइड होते आणि फुफ्फुसांच्या त्या 2 शाखेपर्यंत ते पोचत असतं, है ना. म्हणजे श्वासनलिकेने ते फुफ्फुसांपर्यंत हे पोचत असतं. काय? ऑक्सिजन. आणि फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. आता याच्यानंतर जे अजून ब्रांचेस आहे की जे फुफ्फुसांवरनं वेगळे वेगळे ब्रांचेस निघतात आणि हे जे ब्रांचेस आहे या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. ह्यांच्या जे ब्रांचेस आहे यांच्या टोक जे असतं तिथे हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना वायुकोश असे म्हणतात. त्यांना काय म्हटलं? एअर सेक्स म्हटलं जातं. आणि बिटवीन द thoracic cavity, the abdominal cavity म्हणजे उरोपोकळी आणि उदरपोकळी यांच्यामध्ये एक पडद्यासारखं असतं, ज्याला श्वासपटल असं म्हणजे डायफ्रम असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ते वर खाली होत असतं. धगधग 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 झालं की ते तुम्हाला जे आपल्या फुफ्फुसांच्या जे खाली असतं ते जे थोरेसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या मध्ये जे असतं पडद्यासारखं ते हालत असतं वर खाली आणि याला काय म्हणतात? डायफ्रम किंवा श्वासपटल. द डायफ्राम अँड इट्स मूवमेंट. डायफ्राम कसं काम करतं, म्हणजे काय होत असतं? When the diaphragm moves downward, we breathe in and the incoming air fills the alveoli in the lungs. Alveoli in the lungs. When the diaphragm moves upward, air in the lungs is pushed out. श्वास पटल जे आहे ते खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते. When the diaphragm moves downward, we breathe in and the incoming air fills the alveoli in the lungs. श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा आपण जर हे आहे when the diaphragm moves upwards, air in the lungs is pushed out. जे लंग्समध्ये एअर असते ती बाहेर टाकली जाते. एक्सचेंज ऑफ गॅसेस.
Exchange of gases. When the outside air reaches the alveoli, the oxygen in it passes into the thin blood vessels around the alveoli with the blood. It is carried to all parts of the body. At the same time, the carbon dioxide that is brought by the blood from all parts of the body enters there in the alveoli. When we exhale, the carbon dioxide is also given out with the air. आता याच्यामध्ये वायू म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो, when the outside air reaches the alveoli, the oxygen in it passes into the thin blood vessels around the this. वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेल्या जातो. त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबाहेर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशांमधील हवेत मिसळतो. ठीक आहे. In this way, an exchange of oxygen and carbon dioxide gases takes place in the alveoli. आता इथे जे अशाच प्रकारे वायुकोशात जे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड आहे त्यात वायूंची देवाणघेवाण होत असते. अल्वेओली म्हणजे काय? वायुकोश. आणि वायुकोशामध्ये जेव्हा हवा पोचते तेव्हा हवेतील ऑक्सिजन जी आहे ते वायुकोशाच्या भोवताल असलेले बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात, म्हणजे ब्लड वेसल्स असतात, त्याच्या थ्रू हे सगळं शरीरामध्ये जात असते आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागातून, म्हणजे आता ह्या ब्लड वेसल हे काय करतात विथ द ब्लड, म्हणजे जे ब्लड असतं ते सगळ्या पार्ट्समधनं कॅरीड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, सगळ्या पार्ट्समध्ये ते घेऊन जाण्याचं काम करतं. At the same time, the carbon dioxide that is brought by the blood from all parts of the body enters the air. आता हे जेव्हा ऑक्सिजन सगळीकडे जात असतं तेव्हा कार्बन डायऑक्साईड काय होतं, त्या वायुकोशामध्ये हवेत मिसळत असतं आणि अशा पद्धतीने ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं जे काय म्हणतात प्रोसेस असते, जी देवाणघेवाण असते ती होत असते. Do you know? Dust and smoke particles may be present in the air in the atmosphere. There may even the disease producing microorganisms they are harmful for the body. The inner lining of the respiratory organs has the hair-like structures called cilia. On this inner lining, there is also a layer of a sticky substance called mucus. The dust and smoke particles stick to this substance. Thus, the harmful substance in the air cannot reach the lungs. शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात. तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात. त्यांचा शरीराला त्रास व्हायला नको म्हणून जे आपले इनर म्हणजे रेस्पिरेटरी ऑर्गन्स असतात, त्याच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते आणि त्यावर एक चिकट पदार्थ असतो. ते जे हवेतील कण आहे त्यावर चिटकून बसतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते जे हानिकारक कण आहे ते आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचू शकत नाहीत. हे जे स्टिकी पदार्थ त्याला म्युकस म्हणतात आणि हे जे लेअर असते हेअर लाईक स्ट्रक्चर असतं त्याला सिलिया म्हणतात. म्युकस अँड सिलिया. The effects of smoking. If one keeps smoking over a long period of time, the toxic substances in the smoke collect in the respiratory tract. As a result, the air that enters the lungs is not sufficiently purified and the impurities in the air begin to accumulate in the lungs. As a result, the efficiency of the lungs is reduced. The likelihood of getting diseases of the lungs increases. The solid particles in the tobacco smoke from the cigarette or bidi from the sticky layer inside the alveoli. This reduces the amount of oxygen supplied to the body. In addition, some toxic substances in the tobacco also enter the alveoli. These ill effects lead to disease of respiratory organs including life-threatening diseases like lung cancer. Passive smoking.
If there are people around us who smoke, then we may have to face the consequences of smoking even if we do not smoke ourselves. That is why there is now a ban on smoking in public places. सतत धूम्रपान, द इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग. धूम्रपानाचे काय परिणाम होतात? सतत धूम्रपान केल्यामुळे धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसांमध्ये साठू लागतात. त्यामुळे फुफ्फुस भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. परिणामी हवेतील अशुद्धी फुफ्फुसांमध्ये पोचू लागतात. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. परिणामी फुफ्फुसांचे विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सिगरेट किंवा बिडी, तंबाखू धुरातील कणांचा चिकट थर वायुकोशाच्या आतील बाजूला जमू लागतो. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. शिवाय तंबाखूतील काही विषारी पदार्थ वायुकोशात शिरतात. अशा दुष्परिणामामुळे धूम्रपान करणाऱ्या म्हणजे हे आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय होतं? लंग कॅन्सर. काय होतं? लंग कॅन्सर. पेसिव्ह स्मोकिंग म्हणजे अप्रत्यक्ष धूम्रपान. आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असतात. स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणजे जर एखादा व्यक्ती सिगरेट पित असेल तर आपण न पिता सुद्धा तिथे जर उभे राहिलो तरी आपल्याला असं वाटतं की आपणच पितोय. असं जे हे असतं त्यांनी आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात. कारण ते जे हार्मफुल एअर आहे ती आपल्या शरीरामध्ये जात असते. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने निर्बंध आणलेला आहे. Let us now learn something about the alimentary canal, the digestive organs and their functions. Digestion. The alimentary canal. The food we eat is digested in our body. That is, substances that can mix with the blood are formed from the food. This process takes place in different parts of a long and flexible tube inside our body. This tube is called the alimentary canal. The upper end of this tube is the mouth and the lower end of this tube is called the anus. Even if there is a continuous tube going from the mouth to the anus, the shape of this tube is not the same in all its parts. अन्ननलिका. आपण खातो त्या अन्नाच्या शरीरात पचन होते, म्हणजे अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका असे म्हटले जातं, म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल. या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार, ॲनस. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं गेलं आहे की अन्ननलिका जी आहे त्याचं मेन जे जिथनं आपण अन्न खातो ते मेन पार्ट झालं. म्हणजे तोंडावाटे आपण अन्न खातो, त्यामुळे वरचा जो टोक आहे ते तोंड आहे आणि खालचे जे टोक आहे म्हणजे आपण जे एक्सक्रिटरी सिस्टीम असतं, आपल्या शरीरातला वेस्टेज पदार्थ जे आपण बाहेर काढतो ते असतं ॲनस. तोंडापासून ॲनस म्हणजे आहे तिथपर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो. आता शरीरात जशी ही नळी गेली तरी त्याच्या आकारामध्ये बदल असतात. The different parts of alimentary canal have different structures and functions. These different parts are called the digestive organs. Certain glands outside the alimentary canal assist the process of digestion. आता जे डिफरंट वेगवेगळे पार्ट असतात, हे जे द डिफरंट पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल हॅव डिफरंट स्ट्रक्चर. प्रत्येकांची वेगळी रचना असते. अन्ननलिकेतील या विविध भागांना पंचेंद्रिय म्हणतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचनक्रियेला मदत करत असतात. एलिमेंटरी कॅनल असिस्ट द प्रोसेस ऑफ डायजेशन. म्हणजे डायजेशन म्हणजे पचन. डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. The process of digestion begins as soon as food is taken into the mouth. The teeth, tongue and saliva all help to convert food into a soft moist ball called a bolus, which is easy to swallow. The bolus passes through the esophagus into the stomach. The stomach is shaped like a bag. Here the food is churned. The digestive juices in the stomach bring about some digestive processes. At the same time, some disease-producing germs in the food are also destroyed. The food changes into a thin slurry in the stomach. Then it passes into the small intestine.
The small intestine of an adult is about 7 meters long. The digestive juices in the intestine bring about several digestive processes. The secretions of some glands also help the process of digestion. As a result of all these digestive processes, certain substances are produced. They are useful to the body and can mix with the These are useful to the body and can mix with the blood in the small intestine. They are absorbed into the blood. The remaining substance passed into the large intestine. The large intestine of an adult is about 1.5 meters long. Here much of the water in the remaining substance is absorbed into the body and feces or stools are formed. The feces collect in the rectum for some time. Later they are expelled from the body through the anus. आता पचन इंद्रिय कसं असतात तर तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात अन्न जेव्हा आपण तोंडात घेत असतो तेव्हा पचनक्रियेची सुरुवात होत असते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाला गिळता येतं. असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेला अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. म्हणजे जे अन्न असतं म्हणजे काय असतं डायजेस्टिव्ह ऑर्गन्स जे पचन इंद्रिय असतात त्या प्रोसेसमध्ये डायजेशनची जी सुरुवात होते ते माउथपासनं होते. म्हणजे आपण अन्न खातो तिथपासनं ते चालू होतं. मग आपण दातांनी चावतो. मग जीभ आणि सलिवा हे दोन्ही याच्यामध्ये काय काम करतात तर अन्नाला मॉइस्ट करण्याचं बारीक करण्याचं काम करतात. त्याला एक बॉलच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करतात ज्याला बोलस म्हणतात. आता हे जे असं कन्वर्ट झालं ते आपल्याला गिळताना प्रॉब्लेम होत नाही. इझी टू स्वॉलो म्हणजे पटकन आपल्याकडनं गिळल्या जातं. द बॉलेस पासेस थ्रू द इसोफेगस इनटू द स्टमक. अन्न नलिकेनी ते आतमध्ये जात असतं स्टमकपर्यंत. स्टमक एक बॅग सारखा शेप असतो. जर तुम्हाला विचारलं गेलं की स्टमक कसा आहे तर स्टमकचा शेप कसा असतो बॅग सारखा असतो. हिअर द फूड इज चर्न. इथे जे अन्न असतं ते त्याची पचनक्रिया चालू होते. द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द स्टमक ब्रिंग अबाउट सम डायजेस्टिव्ह प्रोसेसेस. आता इथे जे डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे ते त्याचे रस तयार होतात ते आपल्या पचनक्रिया डायजेस्टिव्ह सिस्टीमला घडवतात. बरोबर प्रोसेसला घडवतात. ॲट द सेम टाइम सम डिसीजेस प्रोड्युसिंग जर्म्स इन द फूड आर ऑल्सो डिस्ट्रॉयड. मग अशाच वेळेस जे रोगजंतू असतात ते पण नष्ट होतात. कारण कुठल्या रोगाला कुठलं काय हे नाही होणार. जी शक्ती असते आपल्यामध्ये ती निर्माण होते आणि ते रोगजंतू आपल्या शरीरामधले नष्ट होत असतात. येथे अन्नाचे एक पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतरण होत असतं. द फूड चेंजेस इंटू द थिन स्लरी इन द स्टमक. देन इट पासेस इंटू द स्मॉल इंटेस्टाईन. आता इथनं हे लहान आतड्यांमध्ये जातं अन्न. लहान आतड्यांची साईज काय असते 7 मीटर असते. 7 मीटर लॉंग असतात. द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द इंटेस्टाईन ब्रिंग अबाउट सेव्हरल डायजेस्टिव्ह प्रोसेसेस. आता इथे काय होतं की आतड्या जे असतात ते पाचक रसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया इथे म्हणजे आतड्या जे लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन यांचं काम असतं. तर स्मॉल इंटेस्टाईन जे असते लहान आतडी असते ती पचनक्रियेमध्ये अन्न पचनातील अनेक क्रिया करत असते. येथे काही ग्रंथीच्या स्त्रावांची पचनास मदत होत असते. पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. मोठी आतडी म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. प्रौढ व्यक्तीमध्ये म्हणजे जे ॲडल्ट व्यक्ती असतात त्याच्यामध्ये सुमारे त्या आतड्यांची जी साईज असते ती 1.5 मीटर लांबीची असते. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येते शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते. बरोबर आहे. फिसेस ऑर स्टूल्स म्हणजे विष्ठा. द फिसेस कलेक्ट इन द रेक्टम फॉर सम टाईम. आता हे जे आहे जे मलाशयात जमा होते ते मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहतं आणि नंतर ते ॲनस थ्रू बाहेर निघत असतं. ठीक आहे.